नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आज आपण दिंडोरी अकराळीमध्ये आलेलो आहोत. आज इथे दिंडोरी मतदारसंघातनं सुनीताताई चारोस्कर उमेदवारी लढणार आहे. तर आज त्यांची अकराळीमध्ये आज त्यांची सभा होणार आहे. त्या दरम्यान आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय आबासाहेब वारकरी संप्रदायाचे, त्याचप्रमाणे सन्माननीय व्यासपीठ, या गावचे सरपंच, माजी सरपंच, गावचे सर्व सदस्य, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व माझे वडीलधारी मंडळी, बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने एक विधानसभेच्या निवडणुकीसाठी प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण आपण उपस्थित आहात. मी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळांचे, त्याचप्रमाणे आदरणीय पवार साहेबांचे मनपूर्वक आभार मानते. माझ्यासारख्या आदिवासी महिलेला या ठिकाणी पवार साहेबांनी संधी देऊन आपल्या तालुक्याला एक न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आज दादानी जसं सांगितलं की जुन्या आठवणींना उजाळतल्या, तर मला पण 2 मिनिटं डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण मागच्या जिल्हा परिषदेच्या इलेक्शनला मी या झाडाच्या ओट्याखाली बसलेले होते आणि इथं छोटंसं मंदिर होतं आणि या ठिकाणी आपल्या नारळाचा शुभारंभ त्या ठिकाणी झालेला होता. सासऱ्यांची आठवण झाल्यानंतर अनेक वर्ष आपण याच्यामध्ये सासऱ्यांची आठवण केल्यानंतर अनेक वर्ष राजकारणामध्ये खूप सुख दुःखामध्ये आम्ही घालवले. परंतु आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी शेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे दत्तूदादा असतील, प्रवीण नाना असतील, तुकाराम भाऊ असतील आणि गावातले आपले सर्व ज्येष्ठ मंडळींच्या आशीर्वादाने मला पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जाण्याची संधी मिळते. परंतु मी त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारे काम करण्याचं काम त्या ठिकाणी कारण आदिवासी समाजाच्या, सर्व समाजाच्या, जनतेच्या दुःखांच्या, शेतकऱ्यांच्या सर्व भावना, त्यांचं समस्या मला माहिती आहेत, कारण मी त्याच्यामधून गेलेले आहे. त्यामुळे मी त्या ठिकाणी सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्की काम करेल. आज आपण बघतो आपल्या तालुक्यामध्ये अनेक समस्यांना आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागतं. तर रस्त्यांची अवस्था असतील, पाण्याची अवस्था असेल, त्याप्रमाणे MSCBचा विषय असेल, अनेक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी लोड शेडिंगसाठी, अनेक ठिकाणी शेतीच्या प्रश्नांसाठी आज त्या ठिकाणी शेतीचे नुकसान त्या ठिकाणी सहन करावं लागते. रात्रीच्या वेळेस लोड शेडिंग असतो आणि आपण MSCB मध्ये फोन केल्यानंतर ते अधिकारी उडवाउडवीचे उत्तर देऊन त्या ठिकाणी लाईट घालवण्याचं काम करतात. आणि या सर्वांवरती जर आपल्याला न्याय मिळवायचा असेल, त्या ठिकाणी हक्काने काम करायचं असेल, तर आपल्याला सक्षम असा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना न्याय निवडून द्यायचा आहे. आणि हे सर्व ताकद, आशीर्वाद ही सगळी तुमच्या मतामध्ये आहे आणि ती तुम्हाला द्यावा लागेल. आज या ठिकाणी कामाचे गर्दी असताना सर्वजण आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहात. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक समस्यांना आपल्याला सर्वांना सामोरं जावं लागतं. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी मागे पण छोट्या मोठ्या समस्या सोडवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. चारोस्कर साहेब असतील, त्यांनी पण सुखा दुःखामध्ये या ठिकाणी प्रत्येकाच्या सामील झाले असतील. काही छोट्या मोठ्या निधी असेल तो देण्याचं त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर मी उमराळे गटातून जिल्हा परिषदेला समाज कल्याण सभापती झाल्यानंतर मी जे काही छोट्या मोठ्या योजना आपण सर्वांना शेतकऱ्यांना देण्यात आल्या, आदिवासी बांधवांना देण्यात आल्या, ते तो माझा अधिकार होता. कारण आपण सर्वजण मला मोठ्या हक्काने आणि मताधिक्याने निवडून देतात त्या ठिकाणी. आणि आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींचं काम असतं की आपण त्या ठिकाणी निवडून गेल्यानंतर ती जबाबदारीने काम केलं पाहिजे. काम करण्याची आवड असते तर आपण कुठल्याही ठिकाणी कमी पडलं नाही पाहिजे. आणि ही आमचे चारोस्कर कुटुंबियांना आपल्या सर्वांना माहिती आहे. सासरे असतील, पती असतील किंवा मी असेल, आम्ही
हक्कासाठी आणि प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करण्याचं काम नेहमीच करत असतो आणि भविष्यामध्ये पण आम्ही कुठेही कमी पडणार नाही. महिला म्हणून मी जरी उमेदवारी करत असते तरी पण मी तुमच्या हक्कासाठी नेहमी भांडत राहिले आणि कधीच कुठे कमी पडणार नाही. शेतीचे अनेक जिव्हाळ्याचे विषय आहेत, मग शेतकऱ्यांचे कांद्याचा प्रश्न असेल, द्राक्षांचा प्रश्न असेल, ऊसाचा प्रश्न असेल किंवा भाजीपाल्याचा प्रश्न असेल, आजपर्यंत विधिमंडळामध्ये आपला कोणी मांडला गेलेला नाही आणि ते मांडण्याचं त्यासाठी तुमच्या हक्कासाठी भांडण्यासाठी मी कधी तयार राहील. आज या ठिकाणी आपण येत्या 20 तारखेला 2 नंबरच्या अनुक्रमांकावरती तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या समोर माणसाच्या बटनावरती बटन दाबून आपण मला बहुमूल्य मत असं द्याल त्या ठिकाणी आणि आपल्या मताची मी काळजी घेईल, कुठेही आपली निराशा करणार नाही. या ठिकाणी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आवाज आला पाहिजे. आवाज सुनीताताई चारोस्कर आहे का नाही? तर हे आपल्या सगळ्यांना करायचं. सुनीताताई चारोस्कर यांना आपण प्रचंड बहुमतांनी निवडून देणार आहोतच वापरलाय मी. कारण कसं माणसानं मागचं पाहावं आणि पुढं चालावं. मागची परिस्थिती जर पाहिली तर आपला हा विधानसभा मतदारसंघ आणि माझे साक्षीदार आहे आमचे माझे सरपंच दिनकर आप्पा. आणि एक गोष्ट जर करायची ठरली तर चारोस्कर साहेबांनी आमचं भूमिपूजन केलं होतं आणि त्या दुर्गा मातेचं मंदिर आज तयार झालेलं आहे. माझी ताईंना विनंती होती का प्रथम तुम्ही त्या मंदिरात जायला पाहिजेत होतं आणि तिथं दर्शन घ्यायचं होतं, कारण ती दुर्गा आज आमच्या गावात आलेली आहे. आज खरोखरच अभिमान वाटतोय. आणि हे बघा, मागचा जो प्रसंग जर आठवायचा असेल तर रामदास चारोस्करांच्या ऐवजी कोण आमदार निवडून आलेलं होतं? आपले सर्वांचे लाडके कैलासवासी किसनराव चारोस्कर हे पंजाच्या निशाणीवर, पण काळानं त्यांना जास्त दिवस ठेवलं नाही आणि त्यांची दुःखद घटना झाल्यानंतर विजयी झाले ते, म्हणजे किती भाग्य आहे. आणि त्यानंतर आपले रामदासजी चारोस्कर निवडून आले आणि ताईंचा तर विषय बोलायचाच नाही, त्याचा मी स्वतः साक्षीदार आहे. मी दिंडोरी तालुक्याच्या अखिल भाविक वारकरी मंडळाचा मी अध्यक्ष आहे आणि त्यांच्या वतीनं सांगतोय, कारण मी आज पंढरपूर यात्रा, तुमचा फोन आला तेव्हा मी पंढरपूर मध्येच होतो आणि मी जागजागी असं विश्लेषण केलं आणि लोकांचा असा आढावा घेतला. तर लोकांनी सांगितलं का महाविकास आघाडीशिवाय माणसांना पर्याय नाही. आणि आपण ताईंच्या निशाण्यावर पुढं तुतारी वाजवणारा माणूस या निशाणीचं 2 नंबरचं बटन दाबून ताईंना प्रचंड विजयी करायचं आणि विजय झाल्यानंतर ताईंना ह्याच ठिकाणी बोलून आपणही तुतारी वाजवायची असं मी विश्वास देतो ताईंना. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल माझे 2 शब्द संपवतो. जय हरी. जय. 4,000 कोटीवरती शून्य किती असते त्या लोकांना माहित नाहीत. बोलाचा भात बोलाची कडे बोलला किती दिवस बोलणार. अहो त्या मोदीपेक्षा पण हा माणूस फेकाफेकीमध्ये नंबर 1 यायचा आहे. दोघांची जर स्पर्धा घेतली तर या मतदारसंघा माणसाचा पहिला नंबर फेकायच्या बाबतीमध्ये येईल. हे तुम्ही आम्ही लक्षामध्ये घेतलं पाहिजे. अहो किती लोकांना फसवत आहे तुम्ही कट्टे हे माहित नाहीये. आरोग्याचे प्रश्न देशोधडीला लागलेले आहेत. अहो तुमच्या आमच्यापैकी कुणी जर आजारी पडला तर नाशिक पर्यंत जाऊ त्याचा जीव जातोय, कारण खड्ड्यामध्ये तो आदळ त्याचं मनकं मोडतोय, कमार मोडतोय. हे किती दिवस सहन करायचंय तुम्ही? देश 70 वर्ष स्वातंत्र्य झालाय तरी पण या मतदारसंघामध्ये गुलामीचं जगणं आपल्या वाट्याला आलाय. आता तुम्ही आम्ही जर स्वाभिमानी असाल तर आता आपल्याला फक्त सन्माननीय सुनीताई चारोस्करांच्या समोरचं तुतारी वाजवणार माणूस हे बटन आपल्याला दाबायचं आहे आणि दाखवून द्यायचं तुमच्या आमच्यामध्ये क्षमता सामर्थ्य आहे. आम्ही परिवर्तन करणार. आम्ही कुणाच्या दबावाला कुणाच्या दादागिरीला आम्ही भीक घालणार नाहीये, कारण संविधान तुमच्या सोबत आहे. आता सध्या तुमची अक्रोळेमध्ये एक छोटी सभा झाली. त्या दरम्यान तुम्ही भाषणादरम्यान तुमचे अश्रू अनावर झाले. नेमकी काय प्रसंग होता? नक्की काय तुम्ही सांगाल? नेमकं म्हणजे सासरे माझे
हे 99 95 94 95च्या म्हणजे माझ्या लग्नाच्या आधी सासरे विधानसभेसाठी निवडणुकीमध्ये उभे होते आणि 2 दिवसांनी निकाल लागायचे. त्याच्या आधी ते ऍक्सिडेंट मध्ये खतवड फाट्याजवळ त्या ठिकाणी त्यांना जीव गमवावा लागला. त्याच्यानंतर पोटनिवडणूक लागली आणि त्याच्यानंतर माझे पती कॉलेजला असतानाच कमी वयामध्ये त्या ठिकाणी ते आमदार झाले. त्याच्यानंतर वर्षभराने माझं लग्न झालं. मी या घरामध्ये आले, परंतु आल्यानंतर खूप जबाबदारी असते घरामध्ये आणि त्या गोष्टींना मला सामोरे जावं लागलं. त्याच्यानंतर मला शेट्टी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळाली आणि मी राजकारणामध्ये खऱ्या अर्थाने त्यावेळेस पाऊल ठेवलं आणि अ, राजकारणामध्ये आल्यानंतर पुन्हा 5 वर्षांनी मला उमराळे गटामध्ये आधी मोहाडी गटामध्ये संधी मिळाली. नंतर उमराळे गटामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि त्या माध्यमातून मी समाज कल्याण सभापती झाले. व समाज कल्याण सभापती झाल्यानंतर चारोस्कर साहेब असतील, शेट्टे साहेब असतील, दत्तूदादा यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू शकले आणि खऱ्या अर्थाने मी त्या ठिकाणी जिल्ह्यातील अपंगांना न्याय देण्याचं मी त्या ठिकाणी काम केलं. महिलांसाठी प्रामुख्याने मुलींच्या जे वसतिगृह आहेत त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे मी त्या ठिकाणी बसवण्यात आले. कारण आज आपण बघतो का महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना केली जात नाही किंवा त्या ठिकाणी पाऊल उचललं जात नाही. परंतु मी 5 वर्षापूर्वी तेव्हाच माझ्या डोक्यात कल्पना आली जिल्हा परिषदेला गेल्यानंतर, या आदिवासी सर्व स्तरातील मुली असतात या ठिकाणी आणि त्यांना त्या ठिकाणी कुठलीही सुरक्षा त्या ठिकाणी नाही, म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसून मी ठिकाणी त्या ठिकाणी त्यांची सुरक्षा करण्यात आली. त्याचप्रमाणे अनेक अशा छोट्या मोठ्या योजना होत्या त्या ठिकाणी मी त्या देण्यात आल्या आणि जिल्हाभर अनेक जणांनी माझं कौतुक केलं. त्याचप्रमाणे सर्व जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सभापती असतील, त्यांना सोबत घेऊन मी त्या ठिकाणी काम केलं. कुठेही जातीवाद किंवा कुठेही भेदभाव मी त्या ठिकाणी केला नाही आणि आज त्या सर्वांच्या आपल्या सर्व तालुक्यातल्या जिल्ह्याच्या जनतेच्या आशीर्वादाने मला त्या ठिकाणी दिंडोरी पेठ विधानसभेची उमेदवारी मला करण्याची आज पवार साहेबांनी संधी दिली. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी मला त्या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल मी सर्वांचे आणि माझ्या दिंडोरी पेठ मतदारसंघातील तमाम जनतेचे मनपूर्वक आभार मानते आणि भविष्यामध्ये मी त्यांच्यासाठी अगदी मनापासून तळमळीने काम करेल. कुठेही मी महिला म्हणून त्या ठिकाणी कमी पडणार नाही. जरी राजकारणामध्ये सासरे होते, पती होते, तर आणि मी पण आहे, परंतु त्या पदावर गेल्यानंतर ती जबाबदारी आपली अजून वाढली जाते. जसं कुटुंब मी सांभाळते त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारीने मी मतदारसंघ सांभाळेल एवढं सांगू शकते.